समाचार अब तक, सत्य का साहस। वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान, शालिनीताई मेघे रिसर्च सेंटर व आय केअर सेंटरच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानद्वारे 27 मे ते 22 जुलैपर्यंत पश्चिम नागपुरातील विविध 34 भागात निशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान या माध्यमातून मागील 15 वर्षापासून एक सामाजिक कामाचा माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझे वडील समाजसेवक होते। त्यांनी जे समाजाप्रती कार्य केले त्यांचा वारसा पुढे चालवण्याकरता मी श्री आमचे नेते लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 27 मेला वाढदिवस होता आणि तसाच आमचे लाडके नागपूरचे शान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलैला त्यानिमित्ताने वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानची एक सेवा पर्व या तारखेत 27 मे पासून ते 22 जुलैपर्यंत एका सेवा पर्वच्या माध्यमातून मी निःशुल्क आरोग्य शिबिरचं आयोजन केलं। आज आमचा 3रा आरोग्य शिबिर आहे आणि उद्या रामनगर वाल्मिकी भवन इथे 4थं आरोग्य शिबिर असे एकूण 34 पश्चिम नागपूरमध्ये झोपडपट्टीमध्ये आम्ही शिबिर भरवत आहे। या शिबिरामध्ये सगळ्या प्रकारच्या रोगावरची तपासणी निःशुल्क आहे आणि नेत्र चष्मे वाटप आम्ही सुद्धा निःशुल्क करीत आहे आणि इथे जे काही ऑपरेशन होत आहे मोत्याबिंदूचे त्यांना इथे घेऊन जाण्याची सोय आणि त्यांना गाडीला मेगा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे आणि त्यांना घरी पोहोचवणे इथपर्यंत जेवणाची व्यवस्था या सगळं आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहे। माझ्या नागपूर शहरातल्या सगळ्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी मी या शिबिराचं लाभ घ्यावा आणि उद्या रामनगर येथे वाल्मिकी भवनमध्ये पुन्हा शिबिर होणार आहे। त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने येऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। शिबिरात निशुल्क आरोग्य तपासणी, रोग निदान, नेत्र तपासणी व निशुल्क चष्मे वाटप करण्यात येणार असून मोतियाबिंदू रुग्णांचा ऑपरेशन करणाऱ्या करिता रुग्णांना शालिनीताई मेघे येथे नेण्याकरिता व जेवणाची सोय वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानातर्फे निशुल्क करण्यात येणार अशी माहिती वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नरेश बर्डे यांनी दिली आहे व पश्चिम नागपुरातील विविध 34 भागात रोगनिदान शिबिरात निशुल्क आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याची अपील ही नागरिकांना करण्यात आलेली आहे। वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान पश्चिम नागपूर व याचे अध्यक्ष माननीय नरेशजी बर्डे परिवार गेल्या 10 ते 12 वर्षापासून या सामाजिक कार्य जपत आहे। त्याचंच लक्षात घेता या पश्चिम नागपूरच्या लोकांच्या सेवाकरता सेवा पर्व म्हणून देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब व तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा कार्य करावं आणि आपल्याकडून लोकांच्या सेवाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचा माझ्याकडून किती फायदा करण्यात येईल या सेवा पर्वाचं लक्षात घेता श्री नरेशजी बर्डे साहेबांनी कमीत कमी 30 ते 32 शिबिर तर पश्चिम नागपूरच्या लोकांसाठी आयोजित केलं आहे। 27 तारखेपासून या शिबिराची सुरुवात झालेली आहे। आज छावणी येथील दुर्गामाता मंदिर या ठिकाणी रोग निदान शिबिर होत आहे, ज्यामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, बीपी, शुगर, ECG, ब्लड प्रेशर, औषधी वाटप, अस्थिरोग, सर्जरी, मेडिसिन अशा मोठ्या ज्या आजारावर पूर्णपणे तपासणी करून त्यांना औषध उपचार, जर समजा कोणता पेशंटला ऑपरेशन असेल त्यांना नेण्या आणण्याची सोयपासून अजून त्यांना जेवणाची सोयपासून पूर्णपणे व्यवस्था श्री नरेशजी बर्डे यांच्या अध्यक्षाखाली होत आहे व नागपूर शहरातलं प्रसिद्ध हॉस्पिटल या ठिकाणी सर्वांचे ऑपरेशन होईल, पूर्णपणे निःशुल्क होईल। मी सगळ्या नागपूर शहरातल्या विशेष करून पश्चिम नागपूरच्या जनतेला आवाहन करतो की या निःशुल्क महाशिबिराचा आपण लाभ घ्यावा। उद्याचं शिबिर पांढराबोडी श्री वाल्मिकी समाज भवन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। 2 जूनला रविवार सकाळी 9:30 ते 2 वाजेपर्यंत समस्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व या ठिकाणी काही लाभार्थी आहेत हे आपण बघू शकता की त्यांनी पूर्णपणे तपासणी केलं। काही महिला आहे, काही पुरुष आहे आणि प्रामुख्याने नरेश बर्डे साहेब, शकील बाबू, डोंगरेजी, नितीनजी व सर्व त्यांचे कार्यकर्ते प्रामुख्याने लक्ष देत आहेत। आज दिनांक 1 जून 2024 रोजी रोगनिदान शिबिराचे 3रे दिवशी छावणी येथील दुर्गा मंदिर हॉलमध्ये भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील असंख्य गरजू लाभार्थ्यांनी या निशुल्क रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला। दुर्गेश कोर्ती, समाचार अब तक, नागपूर।